ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. पुनश्च एकदा सर्व अमृतपुत्रांचं मी किसन महाराज चौधरी मनपूर्वक स्वागत करतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरीतील योगचिंतन अर्जुन विषाद योग दुसरा भाग सादर करताना अत्यंत आनंद होतो आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता वित्सवा मामकः पांडवाशैव किं कुर्वत संजय. भगवद्गीतेच्या या पहिल्या श्लोकाने गीतेची सुरुवात झाली. धृतराष्ट्र संजयाला विचारतो आहे की त्या कुरुक्षेत्रावर आणि त्या धर्मक्षेत्रावर कौरव आणि पांडव एकत्र आलेले आहेत. त्या ठिकाणी काय होणार आहे हे तू मला सांग. आणि मग संजयाला दिव्यदृष्टी प्राप्त असल्यामुळं किंवा दिव्यदृष्टी दिल्यामुळं संजय कुरुक्षेत्रावरचं वर्णन करू लागला. 18 औक्षणी सैन्य म्हणजे सुमारे 52 लाख सैन्य युद्धासाठी समोर होतं. 21,800 रथ, 21,800 घोडे, 60,1610 हत्ती आणि 1,09,350 सैन्य एवढ्यांचं 52 लक्ष म्हणजे एक औक्षणी सैन्य तयार होतं. 52 लक्ष सैन्य एकमेकाच्या समोर आहे. आणि अशा वेळेला कुरुक्षेत्रावरचं वर्णन तो संजय करतो आहे. वर्णन करत असताना अनेक प्रकारचे योद्धे त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. आणि ज्याप्रमाणे पर्वत एकमेकावर आदळावेत तशा प्रकारची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. अत्यंत रणकोळहोळ माजलेलं आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर शंख फुंकण्यापूर्वीच ते सैन्य पाहिलं. आणि मग वर्णन करताना माऊली म्हणतात, एका उभयताची प्राण गेले, चांगांचे दात बैसले, बिरुदाचे दादुले हिवताती. म्हणजे सगळं वातावरण पाहिल्यानंतर काहींनी तर पाहिल्याच प्राण सोडलेले आहेत. आणि मग जेव्हा युद्धाला सुरुवात झाली, परंतु युद्ध सुरू होण्यापूर्वीच अर्जुनाने भगवंताला 2 सैन्यांच्या मध्ये रथ आणायला सांगितलेलं आहे. त्यावेळेला भगवंताचं अर्जुनावर किती मोठं प्रेम आहे. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंतू शंकरू सारथी शारंगधरू अर्जुनेशी. म्हणजे प्रत्यक्ष रथावर हा मारुतीराया हे बसलेले आहेत आणि भगवान श्रीकृष्ण हे सारथ्य करत आहेत. आणि प्रेमामुळंच ते असं म्हणतात, पायकू पाठीशी घातला आपण पुढा राहिला तेथ 5 जन्नू अस्फुरिला अवलीळाचे. भगवंताने आपल्या हातामध्ये 5जन्य शंख घेतलेला आहे आणि त्यांनी शंखनाद करायला सुरुवात केली. त्याच वेळेला अर्जुनाने एक देवदत्त नावाचा शंख आहे, भीमाने पौंड्र नावाचा शंख आहे, अनंत विजय हा शंख युधिष्ठिराचा आहे आणि नकुलाने आणि सहदेवाने सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख फुंकलेले आहेत. आणि त्याच वेळेला युद्धाला सुरुवात झालेली आहे. अशा वेळेला मात्र अर्जुन थोडा समर्पित झालेला आहे, कारण सगळे नातेवाईक त्यांनी पाहिले. आणि मग अर्जुनाच्या मनात जो संभ्रम निर्माण झाला, अर्जुनाच्या मनात जो विषाद निर्माण झाला, त्याचं वर्णन या पहिल्या अध्यायामध्ये मोठं सुंदर केलेलं आहे. हे सगळं संजय धृतराष्ट्राला सांगतो आहे. आणि धृतराष्ट्र हे ऐकल्यानंतर तो फक्त एवढंच विचारतो आहे की कौरवांचं सैन्य हे कोणत्या स्थितीमध्ये आहे, द्रोणाचार्य कुठे आहेत, भीष्माचार्य कुठे आहेत, हे सगळंच सांगितलं. आणि मग मात्र अर्जुनाच्या मनातल्या शंकांचं उत्तर देण्यासाठी भगवंत त्या ठिकाणी पुढे आलेले आहेत. अर्जुनाचा प्रश्न आहे की मी या लोकांना मारणार आहे, हे सगळे लोक मरतील आणि भावजया विधवा होतील, एक प्रकारचा वर्णसंकर माजेल, त्यापेक्षा मला ते युद्धच नको. तेव्हा भगवंताच्या मनामध्ये मात्र थोडा विचार आला की अरे अर्जुना,
तू एवढा मोठा पराक्रमी आहेस आणि तुवा निवांत कवचाचा टाहो फोडिला, तुवा संग्रामी हरू जिंतीला, निवांत आणि कवच नावाचे राक्षससुद्धा तू लढाईमध्ये ठार केलेस. संग्रामामध्ये, युद्धामध्ये प्रत्यक्ष शंकराला तू हरवलंस किंवा गंधर्वांच्या बरोबर युद्ध केलं. असा पराक्रम तुझा असताना आज मात्र तुझा सगळा पराक्रम कुठं गेला आहे? या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिका का न वधावे, हे एर एर आघवे गोत्र जामुचे. अर्जुनाच्या मनात प्रश्न येतोय पुन्हा पुन्हा. या कौरवांना मारायचं आणि मग युधिष्ठिर किंवा भीम, नकुल, सहदेव यांना का मारू नये? कारण शेवटी आम्ही सगळे नातेवाईकच आहोत ना. देवा बहुता परी पाहता येथ दोखटे होईल झुंजता, वर काही चुकविता लाभू हाती. आणि मला वाटतं या सगळ्या लोकांना मारायचं, त्यांच्या शरीराच्या किंवा शवाच्या, प्रेतांच्या पायऱ्या करायच्या आणि मग त्या सिंहासनावर बसायचं, हे काही मला पटत नाही. आपल्या मनातल्या शंका अर्जुन पुन्हा पुन्हा भगवंताच्या समोर सांगतो आहे. आणि मग मात्र भगवंतानी सुद्धा बोलायला सुरुवात केली. खरं तर दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत बोलत आहेत, परंतु अर्जुनसुद्धा पुन्हा पुन्हा म्हणतो आहे की कुलक्षय होईल आणि वर्णसंकर माजेल. मग त्यापेक्षा हे युद्ध कशासाठी आपण करायचं? एक वेळेला भिक्षापात्र घेतलेलं काय वाईट आहे? कारण मी यांचं रक्षण करणं हे माझं काम आहे, गोत्रेजांचं संरक्षण करणं हे माझं काम आहे. एका बाजूला पाहिलं तर ते केवढे मोठे भीष्माचार्य आहेत. यांनी हे पितामह आहेत. लहानपणी अंगाखांद्यावर त्यांनी खेळवलं आहे आणि त्यांच्या विरुद्ध मी आज लढाई करायची आहे का? हे द्रोणाचार्य आहेत. अगदी समुद्रापेक्षाही गंभीर अशा प्रकारचे असणारे द्रोणाचार्य. किती मोठं प्रेम त्यांनी माझ्यावर केलं. अश्वत्थाम्याला जी विद्या त्यांनी दिली नाही त्यापेक्षा काकणभर विद्या त्यांनी मला दिली. एवढं मोठं प्रेम त्यांनी माझ्यावर केलं. देवा हे विविध कानी ऐके दे, परी अजूनही त्रासू नुपजे, हृदय वज्राचे काय कीजे अवधारिपा. पुन्हा पुन्हा आपले विचार तो भगवंताला सांगतो आहेत आणि भगवंताला सांगताना तो म्हणतो, देवा तू काहीच का बोलत नाहीत? तुझे असे वज्रासारखे कठोर विचार आहेत का? आता यावरी जे जियावे तयापासून हे बरवे, जे शस्त्र सांडोनी सहावे बाणे यांचे. मला तरी असं वाटतं की शस्त्र खाली टाकून द्यावं आणि यांचे बाण सहन करून आपणच संपून जावं, असा विचार अर्जुनाच्या मनात या ठिकाणी येतो आहे. हे सगळं संजयाने धृतराष्ट्राला सांगितलं आणि मग अर्जुनाच्या मनातला जो संभ्रम आहे, अर्जुनाच्या मनातला जो विषाद आहे, हा दूर करण्यासाठी भगवंतानी अर्जुनाला उपदेश करायला सुरुवात केली. या अध्यायाचं मोठं सुंदर अशा प्रकारचं वर्णन अर्जुन विषाद योग असं केलेलं आहे. खरं तर आपण हा अध्याय का वाचायचा आहे किंवा याचं चिंतन का करायचं आहे? तर अर्जुनाची अवस्था आणि आपली अवस्था याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही. माऊली म्हणतात, अहो तुम्ही अर्जुनाचे पांती, जे परिसणाया योग्य होते. आपण सगळे अर्जुनाच्या पंक्तीतले आहोत. अर्जुनाच्या मनातला जो प्रश्न आहे तोच तुमचा माझा आजही आपला आहे. आम्ही सगुणाची पूजा करायची की निर्गुणाची पूजा करायची? आम्ही रूपाची पूजा करायची की अरूपाची पूजा करायची? आम्ही द्वैताची पूजा करायची, अद्वैताची पूजा करायची? अशा प्रकारचा संभ्रम आजही आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून अर्जुनाची अवस्था आणि आपली अवस्था यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही. तुकाराम महाराज असं म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. कारण भगवद्गीता सांगितली ही युद्धाच्या प्रसंगी सांगितलेली आहे. प्रसंग आपल्या सगळ्यांना माहीत आहे. कुरुक्षेत्रावर सगळं सैन्य उभं आहे आणि अशा वेळेला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात. म्हणजे युद्धाच्या प्रसंगी सांगितलेली ही भगवद्गीता, युद्धाच्या प्रसंगी सांगितलेलं हे तत्त्वज्ञान आज तुमच्या माझ्या जीवनामध्ये या दृष्टीने महत्त्वाचं आहे. कारण आपणसुद्धा जे जीवन जगतो आहोत हा एक प्रकारचा संग्राम आहे, हे एक प्रकारचं युद्ध आहे. आत्ताच मी आपल्याला सांगितलं, महाराज म्हणतात की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. अनेक प्रकारचे प्रसंग तुमच्या माझ्या जीवनामध्ये निर्माण होतात आणि हे जर या प्रसंगांना जर उत्तर हवं असेल, या प्रसंगांना जर उत्तर पाहिजे असेल तर आपल्याला भगवद्गीता ही वाचली पाहिजे. कारण ज्ञानेश्वरीतला आणि भगवद्गीतेतला प्रत्येक विचार आपल्याला जीवनाची योग्य दिशा सांगणारा असा आहे. आणि म्हणून तर ज्ञानेश्वर माऊली एका ठिकाणी, नामदेव महाराज एका ठिकाणी म्हणतात, नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावे. ज्ञानेश्वरीमध्ये 9000 ओव्या आहेत. तर नामदेव महाराज म्हणतात,
नका 9,000 वेळा वाचू, पण निदान एक तरी ओवी अनुभवावी. एक जरी ओवी अनुभवण्याचा प्रयत्न केला तर माणसाचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. ओवी वाचणं वेगळं, ओवी म्हणणं वेगळं, ओवी लिहिणं वेगळं आणि ओवी ऐकणं वेगळं. एक जरी ओवी आपण अनुभवली तर आपलं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. मला एक प्रसंग आठवतो. राळेगण सिद्धीला अण्णासाहेब हजारेंच्या गावी मी नेहमी तिथल्या मंडळींचं प्रबोधन करण्यासाठी जात असे. आदर्श गाव संकल्पना योजनेमध्ये प्रबोधन करत असताना पहिल्यांदा जेव्हा मी गेलो त्यावेळेला हाच विषय घेतला होता. एक तरी ओवी अनुभवावी. सर्व कार्यकर्ते समोर बसलेले होते. अण्णाही त्या ठिकाणी बसलेले होते आणि मी हा विचार त्या कार्यकर्त्यांच्या समोर सांगत होतो. माझं प्रवचन ज्या वेळेला संपलं तेव्हा अण्णा उठले आणि मला म्हणाले की सर, मी ज्ञानेश्वरी वाचली, पण ज्ञानेश्वरीतली एक ओवी मी अनुभवली आणि जगाच्या नकाशावर राळेगण सिद्धीचं नाव आलं. पटकन त्यांनी मला ज्ञानेश्वरीतली ओवी म्हणून दाखवली. नगरेची रचावी, जलाशये निर्मावी, महावने लावावी नानाविधे. जर गावं वसवायची असतील तर पाणी अडवलं पाहिजे, पाणी जिरवलं पाहिजे, झाडं लावली पाहिजेत. एक ओवी मी अनुभवली आणि जगाच्या नकाशावर राळेगण सिद्धीचं नाव आलं. असो, दुसरा अध्याय ज्ञानयोग किंवा सांख्ययोग अशा प्रकारचा आहे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेसारखी संपूर्ण ज्ञानेश्वरीची रचना केली, परंतु ज्ञानेश्वरीमध्ये अनेक प्रकारचे दृष्टांत, अनेक प्रकारची उदाहरणं आपल्याला सांगितलेली आहेत आणि सोपं करून आपल्यापर्यंत ते आत्मज्ञान किंवा ते ब्रह्मज्ञान उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरा अध्याय हा ज्ञानयोग किंवा सांख्ययोग अशा प्रकारचा आहे. संजयाने बोलायला सुरुवात केली. मग संजयो म्हणे राया ते, ऐके तो पार्थू तेथे, शोकाकुल रुदनाते करीतू असे. मग संजय धृतराष्ट्राला सांगतो आहे की अत्यंत शोकमग्न अवस्थेमध्ये अर्जुन हा रुदन करत आहे आणि अर्जुनाची अवस्था अशी सांगितली. माऊलींनी काही सुंदर दृष्टांत दिला आहे. माऊली म्हणतात, जैसे लवण जळे झळंबळे, ना तरी अभ्रवाते हाले, तैसे सधीर उरी विरमले हृदय तयाचे. म्हणजे अर्जुनाचं हृदय हे इतकं विरघळलेलं आहे की ज्याप्रमाणे पाण्यामध्ये मीठ टाकावं आणि मीठ पाण्यामध्ये विरघळून जावं किंवा आकाशामध्ये ढग यावेत आणि वाऱ्यामुळं ते ढग अस्ताव्यस्त जावेत, तशा प्रकारे अर्जुनाचं हृदय हे विरघळलेलं आहे. म्हणून कृपा आकळीचा दिसतसे अति कोमाईला, जैसा कर्दमी ऋतला राजहंस. वास्तविक माऊलींनी काही सुंदर उपमा दिली. अर्जुनाला ते राजहंस म्हणतात, पण राजहंस असूनसुद्धा एखाद्या चिखलामध्ये राजहंस ऋतावा अशा प्रकारची अवस्था अर्जुनाची झालेली आहे. तयापरी तो पांडुकुमरू महामोहे अतिजर्जरू, देखोनी श्री शारंगधरू काय बोले. म्हणजे तो मोहग्रस्त झालेला आहे आणि अशा प्रकारचा मोहग्रस्त झालेला अर्जुन, त्याला काहीच सुचत नाही, गलितगात्र झालेला आहे. रथावरून त्याने खाली उडी टाकलेली आहे. सिंदंतिम गात्राने हातपाय थरथर कापतायत, दरदरून घाम सुटलेला आहे, शस्त्र खाली टाकलेली आहेत आणि तो म्हणतो आहे, भगवंता मी या ठिकाणी युद्ध करणार नाही. आणि मग ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये दुसऱ्या श्लोकापासून भगवंतांनी बोलायला सुरुवात केलेली आहे. आणि मग ते म्हणतात की भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की म्हणे अर्जुना आदी पाही, हे उचित काय इथे ठाई, तू कवण हे काही करीत आहासी. अरे तू कोण आहेस आणि तू या ठिकाणी काय करतो आहेस. खरं तर भगवंताचा विचार हा तुमच्या माझ्या दृष्टीनेसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण जन्माला येतो ना, त्यावेळेला 3 गोष्टींचा विचार माणसाने करावा. को अहम, मी कोण आहे. कथमिदम जातम, मला जायचं आहे कुठं. को अस्य करता, मला निर्माण करणारा कोण आहे. या 3 गोष्टींचा जर माणसाने विचार केला ना, तर जीवनाचा अर्थ माणसाला कळू शकतो. नेमकं भगवंताने अर्जुनाला तीच आठवण करून दिलेली आहे. आणि ते म्हणतात, तू शूरवृत्तीचा ठावो, क्षत्रिया माझी राहो, तुझिया लाठेपणाचा आवो तिन्ही लोकी. अरे तू एवढा मोठा पराक्रमी आहेस, शूरवृत्तीचा ठाव तू आहेस आणि आज तुझी शूरवृत्ती गेली कुठे. तुवा संग्रामी हरोजंतीला, निवांत कवचाचा टाहो फोडीला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. एवढा मोठा तू पराक्रमी असताना तुझा पराक्रम आज नेमका गेला आहे कुठं अर्जुना, हे तू मला सांग. आज आपण या ठिकाणी थांबूया आणि दुसऱ्या अध्यायातला सांख्ययोग किंवा ज्ञानयोग जो अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचं चिंतन आपण पुढच्या भागात पाहूया. आज सर्वांना या ठिकाणी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.